जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगाव या ठिकाणी तरकारी मार्केट गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे। या ठिकाणी शेतकरी आपल्या शेतात पिकवलेला माल विक्रीला घेऊन येतात। मग आता याच्यामध्ये वांगी आहेत, याच्यामध्ये मिरची आहे, त्याचबरोबर याच्यामध्ये काकडी आहे। आज मार्केटमध्ये प्रामुख्याने हिरवी मिरची जास्त प्रमाणात आलेली आहे, त्याच्यात कांदेसुद्धा आहेत, फ्लावर कोबी आहे। आता ह्या भाजीपाल्याला आज तारीख आहे 5 जून 2025 या दिवशी नेमका बाजारभाव काय मिळतो आहे, शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेल्या शेतीमालाला सध्या बाजारभाव कमी मिळतो आहे, आवक जास्त आहे का, की नेमका काय विषय आहे हा आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत आडतदार आहेत। तर आज तारीख आहे 5/6/2025। नमस्कार। नमस्ते। काय आज बाजारभाव, काय परिस्थिती? बाजारभाव चांगले आहेत आज, तसे बाजारभाव चांगले आहेत, परंतु पाऊस जास्त झाल्यामुळं बरेचसे माल हलक्या प्रतीचे येत आहेत। फ्लावरमध्ये जरा काळ्या डागाचं प्रमाण जास्त वाढल्यामुळं फ्लावरचे बाजार थोडेसे डाऊन झाले आहेत। त्याला कारण असे पाऊस जास्त झाल्यामुळे काळ्या डागाचं प्रमाण वाढले। बाकी सगळ्या मालाला बाजारभाव चांगले आहेत। बिट्टे कापतात 15 ते 20 रुपये किलो, काकडे 20 ते 25 रुपये किलो कापतात। आपलं मिरच्या 40-45 रुपये 50 रुपये किलो, चवळ्या 400 रुपयाच्या आसपास बाजार आहे। दुधी 20 ते 25 रुपये किलो, वांग्याचे बाजार 20, 25, 30 रुपये किलो आहेत। बाकी सगळे फरशे आहे 1200 रुपये 10 किलोपर्यंत फरशे संपलेत आज। कांदे काय सध्या मार्केटमध्ये सगळे जास्त प्रमाण बदल्या कांद्याचं असल्यामुळं 2-3 रुपये किलो चांगले कांदे 15 रुपये 16 रुपये किलो संपतात। बटाटे आग्रा बटाटे खपतात 15, 16, 17 रुपये। इंदोर बटाटे 23 रुपये किलो। दुधी भोपळे 20 ते 25 रुपये किलो। मका काय बाजारात आवक दिसत नाही, पण आलं एखादा अर्ध वक्कल तर 15 रुपये किलोच्या आसपास संपतो। तोंडली 400 रुपये 10 किलोपर्यंत खपतात। गवार 700 रुपये ते 900, 950 रुपये 10 किलो। कैरी माल पाहून 15 रुपयापासून तर 25, 27, 28 रुपये किलो। चांगले मोठे माल सफेद माल असेल तर 15, 20, 25 रुपये किलो। कारले 40 रुपये 42 रुपये किलो संपले मार्केटला। ढोबळी मिरची 40-45 रुपये। आज सगळ्यात जास्त आवक कशाची झाली आणि बाजारभाव सगळ्यात जास्त कशाला मिळाले आणि कमी कशाला मिळाले? सध्या आवक सर्वच मालाची सरासरी आवक चांगली आहे। फ्लावरची आवक चांगल्या प्रमाणात आहे। आज कारल्यांची आवक आहे, मिरचीची आवक आहे, बाकी चवळी वगैरे वांगी वगैरे सगळ्या मालांची आवक। लसूण सध्या हे सगळे बाहेरचे लसूण असल्यामुळं लसूण 500 रुपयापासून 600-700 रुपये चांगले लसूण संपतात। कैरीचे बाजारावर सांगितलं 20 ते 25 रुपये 30 रुपये किलो। लिंबू नाहीत, लिंबू आपल्या मार्केटला येत नाही। आलं तरी काही आता सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळं काही ठिकाणी लिंबू आहेत विक्रीला। ते बहुतेक जे लिंबू दिसते ते मॉलचं रिजेक्शन आहे, त्यामुळे ते 15-20 रुपये किलो 25 रुपये किलो समजा जे लिंबू मॉल रिजेक्ट होतं ते लिंबू सध्या मार्केटला येत आणि इथं हॉटेल सप्लायला ते निघून जाते, त्यामुळे त्याचे बाजार इथं 20, 25, 30 रुपये किलो मिळतात समथिंग बाजार असे आहेत। शेतकरी बांधवांना काय आव्हान, म्हणजे सॉर्टिंग करून आणलं पाहिजे किंवा काय काय केलं पाहिजे? शेतकरी बांधवांना आव्हान एकच असेल की मालाची निवड आणि पॅकिंग चांगलं पाहिजे। पॅकिंग जास्त प्रमाणात सध्या आपल्या मार्केटला कॅरीबॅगचं पॅकिंग आहे, तर कॅरीबॅगमध्ये तुम्ही 30 किलो ज्यावेळेस माल आणता त्यावेळेस त्या कॅरीबॅगमधून माल बराचसा वाया जातो आणि परिणामी त्या मालाला बाजारभाव कमी मिळतो। दुसरं एक आव्हान असं आहे की जे चवळे जे कॅरीबॅग पॅकिंग करतात शेतकरी करतात, कृपा करून चवळीचं पॅकिंग हे कॅरीबॅगमध्ये करू नये, कारण चवळी प्रचंड गरम होते आणि लगेच तो माल सडला जातो। बाकी सगळ्या मालाची प्रतवारी निवड चांगली करा। फ्लावरची पण काळा डाग असेल तरी चालेल, काही हरकत नाही, पण त्याची क्वालिटी जी आहे ती तुम्ही प्रतवारी निवड जर केली तर क्वालिटी चांगली बनते। चांगली क्वालिटी असेल तर मालाला चांगला बाजारभाव हमखास आणि 100% भेटतो। आणि पॅकिंग थोडंसं आकर्षक आणि सध्या छोट्या पॅकिंगला सगळीकडे जास्त मागणी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढं व्यवस्थित आणि चांगलं पॅकिंग करून तेवढं करायचा प्रयत्न करा, बाकी काही नाही। बाकी सगळं कोबीला काय भाव मिळाला? कोब्या आज काय आवक फार कमी असल्यामुळं हलक्या प्रमाणाच्या कोब्या 6-7 रुपये किलो आपल्या, परंतु एक वक्कल एकदम सुपर असल्यामुळे रिटेल किरकोळ गिऱ्हाईकाने ते वक्कल 18 रुपये किलो घेतलेलं आहे, त्यामुळे कोबीच्या भावात थोडीशी आज उचल झालेली आहे। जास्त बाजारभाव कशाला मिळाला? जास्त बाजारभाव सगळ्याच्या उलट्यात थोडंसं फ्लावरचे बाजार कमी झालेत, बाकी जे बाजारभाव आहे सगळे स्थिर आहेत, काही वाढले। भेंडीचे बाजार वाढले का तेवढेच? भेंडीचे बाजारभाव 45 रुपये ते 50 रुपये किलो आहेत बाजारभाव, भेंडीचे चांगले आहेत। भेंडीचे बाजार चांगले। नारायणगावच्या या दररोज भरणाऱ्या भाजी बाजारामध्ये तरकारीला चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळतोय। शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्या शेतामध्ये पिकवलेला बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी सुद्धा समाधान व्यक्त करतोय। दररोज म्हणजे मंगळवार वगळता दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत या ठिकाणी हा लिलाव होत असतो। शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करतो आणि प्रामुख्याने गिराईक देखील या ठिकाणी माल खात्रीशीर मिळत असल्यामुळे लांब लांबचे व्यापारी या ठिकाणी माल घ्यायला येतात। आता आपण इथं पाहतो वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला आहे, म्हणजे वांगी आहे, फ्लावर आहे, कोबी आहे
आणि लोकांना हा माल आवडत असल्यामुळं दूरवरचे लोक येतात. ताई, काय तुम्ही कुठून आलात आणि काय घ्यायला आलात? मला नाही काय घ्यायला आलात? पण काय घ्यायला आलात? आम्ही भाजीपालाच घ्यायला आलेलो आहे कुठून आलात? संगमनेरवरनं. आज पहिल्यांदा आलात का याच्या पूर्वी पण आलात? नाही, पहिल्यांदा चाललो. काय नारायणगावला यावं असं का वाटलं? जरा इकडे स्वस्त भेटतं त्यामुळं आणि स्वस्त भेटतं? क्वालिटी पण चांगली भेटते. मग आजचा काय अनुभव आला? बघ, स्वस्त नाही, माल स्वस्तात मिळाला का, चांगला मिळाला का, किंवा ही मार्केटची व्यवस्था चांगली आहे का? हो हो, सगळंच व्यवस्थित आहे. असं मार्केट स्वस्त पण आहे, माल पण व्यवस्थित असं. एक निश्चित आहे, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हा दररोज भरत असलेल्या बाजारामध्ये शेतकऱ्यांना माल निवडून आणावा लागतो. तो दर्जेदार असतो, त्याला बाजारभाव देखील चांगला मिळतो आणि जे किरकोळ विक्रेते आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी चांगला आणि माफक दरात माल मिळत असल्यामुळं ते देखील या ठिकाणी समाधान व्यक्त करताना दिसत आहेत. शेतकरी बांधवांनो, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या मार्केटमध्ये तुम्ही तरकारी माल आणताना थोडासा निवडून आणा, चांगल्या प्रतीचा आणा, का जेणेकरून तुम्हाला 4 पैसे अधिक मिळतील. त्याचबरोबर माल जर निवडून आणला, पॅकिंग चांगलं केलं तर बाजारभाव अधिकचा मिळू शकेल. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव.